श्री अजित अनंतराव पवार 22 जुलै 1949 ते 28 जानेवारी 2026. महाराष्ट्राचं समाजमन कळलेलं नेतृत्व. दिवसाचे 16 ते 17 तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आव्हान लीलया पेलणारे माननीय श्री अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच होते. सातत्यानं गेली 3 दशके महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले श्री अजित पवार नव महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमी. आदरणीय अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1949 रोजी देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, आताचे अहिल्यानगर येथे झाला. वडील स्वर्गीय अनंतराव पवार, आई स्वर्गीय सुमित्राबाई पवार. या संघर्षमय जीवनाच्या अनुभवातूनच त्यांच्या नेतृत्व गुणांना पाया मिळाला. बालपण व शिक्षण. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत असताना सामाजिक प्रश्न आणि शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनातील अडचणींची जाणीव त्यांना झाली. स्थानिक पातळीवर शिक्षण घेत असताना त्यांनी समाजकार्य आणि जनसंपर्कामुळे नेतृत्व कौशल्ये आत्मसात केली. वैवाहिक जीवन व कुटुंब. आदरणीय पवारदादांचा विवाह सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांच्याशी झाला. त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आहेत. कुटुंबाचे सहकार्य आणि स्नेह त्यांना सदैव दिले गेले. नातेसंबंध. शरदचंद्रजी पवार यांच्याशी. नाते. शरदचंद्रजी पवार हे अजित पवार यांचे काका चुलते होते. त्यांच्या नेतृत्वातून प्रशासन, निर्णय क्षमतेची समज आणि राजकीय दृष्टी यांचा पूर्वाभ्यास अजितदादांनी केला. सुप्रिया सुळे यांच्याशी नाते. सुप्रिया सुळे हे अजित पवार यांचे चुलत बहीण आहेत. कुटुंबीय नात्याबरोबर त्यांनीही सार्वजनिक जीवनात स्वतंत्र भूमिका बजावली. श्री अजित पवार यांनी सहकार चळवळ, दूध संघ, विविध सहकारी संस्था आणि बँका यांच्या माध्यमातून महत्त्वाची पदे भूषवली. पुढे त्यांचा राजकीय प्रवास 1991 साली निर्णायक वळणाला आला. ते पुढील पदांवर काम करत राहिले. आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 4 वेळा, सिंचन, जलसंपदा, ग्रामविकास, वित्त आणि नियोजन, ऊर्जा तसेच सहकार या क्षेत्रांमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. कार्यपद्धती व नेतृत्व शैली. श्री अजित पवार यांच्या नेतृत्व शैलीची खास वैशिष्ट्ये. वेळेची काटेकोर शिस्त, थेट आणि स्पष्ट निर्णय, निकालाभिमुख प्रशासन, जनता दरबारच्या माध्यमातून थेट लोकसंवाद. ते नेहमीच म्हणायचे, आपण जनतेपुढे उत्तरदायी आहोत. ही भावना त्यांच्या वर्तनात स्पष्ट दिसायची. दुःखद निधन. 28 जानेवारी 2026. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार हे मुंबईहून बारामती, पुणे जिल्हा येथे जाणाऱ्या एका चार्टर्ड विमानातून उतरण्याचा प्रयत्न करत होते. पण आसपासच्या परिस्थितीमुळे विमान रनवेजवळ पोहोचताच धावपट्टीपासून बाजूला वळले आणि जोरात जमीन स्लॅश आउटरिगर स्लॅश ग्राउंड स्ट्राईक झाली, ज्यामुळे विमान पटकन आगीत वेढले. त्यामुळे विमानातील सर्व प्रवासी व क्रू सदस्य घटनास्थळीच मृत घोषित झाले. NFK स्टुडिओ तर्फे श्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.